नमस्कार मित्रांनो, अर्चना's टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण मायक्रो इकॉनॉमिक्समधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच डिमांड थिअरी पूर्णपणे समजून घेणार आहोत. हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे कारण UGC नेट, UPSC, MPSC, सेट, MA इकॉनॉमिक्स, 11-12 या सर्व परीक्षांमध्ये डिमांड थिअरीवर प्रश्न हमखास विचारले जातात. आजच्या या लेक्चरमध्ये आपण समोरील काही कन्सेप्ट समजून घेणार आहोत, ज्यामध्ये डिमांड मीनिंग, डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड, लॉ ऑफ डिमांड, डिमांड कर्व शिफ्ट, प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड, इन्कम इलास्टिसिटी, क्रॉस इलास्टिसिटी, इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस, कन्झ्युमर इक्विलिब्रियम, स्लटस्की इक्वेशन, रिव्हील प्रेफरन्स थिअरी. म्हणून हा लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा कम्प्लीट कन्सेप्च्युअल लेक्चर आहे. चला तर मग सुरुवात करूया. मीनिंग ऑफ डिमांड. सर्वात आधी आपण डिमांड म्हणजे काय हे समजून घेऊ. इकॉनॉमिक्समध्ये डिमांड म्हणजे एखाद्या वस्तूची खरेदी करण्याची इच्छा प्लस खरेदी करण्याची क्षमता. फक्त इच्छा असणे म्हणजे डिमांड नाही. उदाहरणार्थ, समजा एखाद्या विद्यार्थ्याला BMW कार घ्यायची इच्छा आहे पण त्याच्याकडे पैसे नाहीत, तर ती डिमांड नाही. डिमांड तेव्हाच म्हणतात जेव्हा इच्छा आहे, पैसे पण आहेत आणि खरेदी करण्याची तयारी देखील आहे. डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड म्हणजेच डिमांडवर परिणाम करणारे घटक. डिमांड फक्त किमतीवर अवलंबून नसतो. डिमांडवर अनेक फॅक्टर्स प्रभाव टाकतात, ज्यामध्ये महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत प्राइस ऑफ कमॉडिटी, इन्कम ऑफ कन्झ्युमर, प्राइस ऑफ रिलेटेड गुड्स, टेस्ट अँड प्रेफरन्स, पॉप्युलेशन, फ्युचर एक्सपेक्टेशन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, सीझन और क्लायमेट. आता आपण प्रत्येक फॅक्टर समजून घेऊया. प्राइस ऑफ कमॉडिटी हा डिमांडचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जर वस्तूची किंमत कमी झाली तर डिमांड वाढते. जर किंमत वाढली तर डिमांड कमी होते. उदाहरणार्थ, मोबाईलची किंमत 20,000 वरून 15,000 होणे, तर जास्त लोक मोबाईल खरेदी करतील. यानंतर इन्कम ऑफ कन्झ्युमर. इन्कम वाढले तर सामान्य वस्तूची डिमांड देखील वाढते. उदाहरणार्थ, इन्कम वाढले, लोक कार, मोबाईल, ब्रँडेड क्लोथ जास्त खरेदी करतात. पण काही वस्तूमध्ये उलट होते, त्यांना आपण इन्फरियर गुड्स म्हणतो. उदाहरणार्थ जसे की ज्वारी, बाजरी. इन्कम वाढली की लोक तांदूळ किंवा गहू खरेदी करतात. रिलेटेड गुड्स. काही वस्तू एकमेकांशी संबंधित असतात. सबस्टिट्यूट गुड्स, ज्या वस्तू एकमेकांच्या जागी वापरल्या जातात. उदाहरणार्थ चहा आणि कॉफी मीन्स टी अँड कॉफी. जर कॉफी महाग झाली तर लोक टी खरेदी करतात. यालाच आपण सबस्टिट्यूट गुड्स असे म्हणतो. यानंतर कॉम्प्लिमेंटरी गुड्स. ज्या वस्तू एकत्र वापरल्या जातात त्याला कॉम्प्लिमेंटरी गुड्स असे म्हणतात. उदाहरणार्थ कार आणि पेट्रोल. कारची डिमांड कमी झाली तर पेट्रोलची डिमांड सुद्धा कमी होते. लॉ ऑफ डिमांड. लॉ ऑफ डिमांड हा अल्फ्रेड मार्शल यांनी मांडला. लॉ ऑफ डिमांड सांगतो की अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट, प्राइस इन्क्रीजेस, डिमांड डिक्रीजेस. प्राइस डिक्रीजेस, डिमांड इन्क्रीजेस. याचा अर्थ प्राइस आणि डिमांड यांच्यामध्ये इनव्हर्स रिलेशनशिप असते. डिमांड कर्व. डिमांड कर्व हा डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व असतो. याचा अर्थ प्राइस वाढली, डिमांड कमी होते आणि प्राइस कमी झाली की डिमांड जास्त होते. डिमांड कर्व शिफ्ट. डिमांड कर्व दोन कारणामुळे बदलतो, ज्यामध्ये मोमेंट म्हणजेच प्राइस चेंज झाल्यामुळे मोमेंट होते आणि शिफ्ट अदर फॅक्टर चेंज झाल्यामुळे त्यामध्ये मोमेंट होते. इन्क्रीज इन अ डिमांड. डिमांड कर्व राईट शिफ्ट होतो. तर त्याची कारणे आहेत, म्हणजे राईट शिफ्ट होण्यामागील कारणे आहे इन्कम इन्क्रीजेस, पॉप्युलेशन इन्क्रीजेस आणि फॅशन इन्क्रीजेस. त्यामुळे डिमांड कर्व राईटला शिफ्ट होतो. डिक्रीज इन डिमांड मीन्स डिमांड कर्व लेफ्ट शिफ्ट होतो. त्याचे कारण आहे इन्कम डिक्रीजेस, टेस्ट चेंज. त्यामुळे डिमांड कर्व हा लेफ्टला शिफ्ट होतो. यानंतर प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. इलास्टिसिटी म्हणजे प्राइस चेंज झाल्यावर डिमांड किती चेंज होतो
त्याला प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इलॅस्टिसिटी असे म्हणतात. त्याचा फॉर्म्युला आहे प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन अ क्वांटिटी डिवायडेड पर्सेंटेज चेंज इन अ प्राइस. टाइप्स ऑफ इलॅस्टिसिटी. perfectly elastic means elasticity is equal to infinity. Small price change huge demand change म्हणजे प्राइस कमी प्रमाणात चेंज झाली तर डिमांडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो, त्यालाच परफेक्टली इलॅस्टिक असे म्हणतात. परफेक्टली इनइलॅस्टिक म्हणजेच इलॅस्टिसिटी इज इक्वल टू 0 म्हणजे प्राइस चेंज झाली तरी डिमांडमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही. उदाहरणार्थ लाईफ सेविंग मेडिसिन्स. त्यानंतर रिलेटिव्हली इलॅस्टिक मीन्स इलॅस्टिसिटी इज ग्रेटर दॅन 1. फॉर एक्झाम्पल लक्झरी गुड्स. रिलेटिव्हली इनइलॅस्टिक मीन्स इलॅस्टिसिटी इज लेस दॅन 1. सॉल्ट, राईस. इन्कम इलॅस्टिसिटी. इन्कम चेंज झाल्यावर डिमांड किती चेंज होतो हे दाखवणे त्यालाच इन्कम इलॅस्टिसिटी असे म्हणतात. त्याचा फॉर्म्युला आहे इन्कम इलॅस्टिसिटी इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन अ क्वांटिटी डिवायडेड पर्सेंटेज चेंज इन अ इन्कम. टाइप्स ऑफ इन्कम इलॅस्टिसिटी. नॉर्मल गुड्स when income increases demand increases. Inferior goods income increases demand decreases. क्रॉस इलॅस्टिसिटी. एका वस्तूची किंमत बदलल्यामुळे दुसऱ्या वस्तूची डिमांड बदलते त्यालाच क्रॉस इलॅस्टिसिटी असे म्हणतात. त्याचा फॉर्म्युला आहे क्रॉस इलॅस्टिसिटी इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन अ डिमांड ऑफ एक्स डिवायडेड पर्सेंटेज चेंज इन अ प्राइस ऑफ वाय. Substitute goods elasticity positive in a substitute goods tea and coffee. And complementary goods elasticity is negative car and petrol. Indifference curve. Indifference curve म्हणजे असा कर्व ज्यावर असलेले कॉम्बिनेशन्समध्ये ग्राहकाला समान युटिलिटी मिळते. इंडिफरन्स कर्वच्या प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट डाऊनवर्ड स्लोपिंग. इंडिफरन्स कर्व हा डाऊनवर्ड स्लोपिंग असतो. सेकंड कन्वेक्स टू ओरिजिन. इंडिफरन्स कर्व हा कन्वेक्स टू ओरिजिन असतो. थर्ड कर्व नेवर इंटरसेक्ट म्हणजे इंडिफरन्स कर्व हा कधीच कर्वला इंटरसेक्ट करत नाही म्हणजे एक्स ॲक्सिसला किंवा वाय ॲक्सिसला तो इंटरसेक्ट करत नाही. कंझ्युमर इक्विलिब्रियम मीन्स कंझ्युमर इक्विलिब्रियम तेव्हा मिळते जेव्हा बजेट लाईन आणि इंडिफरन्स कर्व टच होतात. त्याची कंडिशन आहेत MRS इज इक्वल टू PX डिवायडेड PY. स्लॅटस्की इक्वेशन. स्लॅटस्की इक्वेशन डिमांड चेंज दोन भागात डिवायडेड करते. फर्स्ट सबस्टिट्यूट इफेक्ट अँड सेकंड इन्कम इफेक्ट. टोटल इफेक्ट इज इक्वल टू सबस्टिट्यूशन इफेक्ट प्लस इन्कम इफेक्ट. रिव्हिल्ड प्रेफरन्स थेअरी. ही थेअरी पॉल सॅम्युएल्सन यांनी दिली. रिव्हिल्ड प्रेफरन्स थेअरी या थेअरीनुसार कंझ्युमर काय बोलतो त्यापेक्षा तो काय खरेदी करतो यावरून त्याचा प्रेफरन्स समजतो. तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण डिमांड थेअरीचे सर्व कन्सेप्ट समजून घेतल्या. जर हा लेक्चर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच UGC नेट सेट UPSC इकॉनॉमिक्स लेक्चरसाठी अर्चना टीचिंग हबसोबत नक्की जोडलेले राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.